म्हणजे साधारण 3/4 कप भाजणीचं पीठ घेतलं होतं आणि आपल्याला छान असा डो तयार करायचा आहे व्यवस्थित. हे बघा, थोडासा ओवा पण मी घातला होता. तर एक पार्चमेंट पेपर किंवा बटर पेपर असतो त्याला तेल लावायचं आहे आणि असं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे व्यवस्थित. मध्ये थोडंसं होल करायचं आहे, बाजूलाही तुम्ही करू शकता. इथे तवा तापत ठेवला होता आणि आपल्याला थालीपीठ जे आहे याच्यावर घालून छानपैकी आपल्याला दोन्ही बाजूने हे शेकवून घ्यायचं आहे. आणि हे तुम्ही दहीसोबत किंवा चटणीसोबत, टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता. तर खूप पौष्टिक आहे. याच्यामध्ये ओट्स आहे, कॉर्न आहे, कॅरट आहे, भाजणीचं मिक्स भाजणी आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी, त्याचं पण पीठ घातलेलं आहे आणि स्पायसेस घातलेले आहेत. तर हे खूप हेल्दी आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकता किंवा इव्हनिंग स्नॅक्स किंवा रात्रीच्या डिनरलाही खाऊ शकता. तर नक्की करून पहा आणि होप तुम्हाला माझी थालीपीठाची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सँडविच किचन इंडियन अँड फ्युजनला सबस्क्राईब करा ऑन यूट्यूब. तर हे बघा, अशा प्रकारे मी हे बाकीचे उरलेले थालीपीठ जे आहेत हे करून घेतलेले आहेत. असं दाबून दाबून शेकवायचं आहे म्हणजे आतही शेकलं जाईल छान. आणि हे तुम्ही लोणीबरोबर किंवा तूप लावू शकता किंवा अमूल बटरही लावू शकता. त्याने पण खूप सुंदर लागतं, टेस्टी लागतं. तर नक्की ट्राय करा.